नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्रीपत मोठ्या बाईंवरती ओरडत म्हणतो की ही जमीन म्हणजे काय दिग्रजकरांची मक्तेदारी आहे का? ही जमीन आमची तर मंदिरसुद्धा आमचंच. तेव्हा इंदू सर्वांना थांबवत म्हणते की 1 मिनिट, मी काही बोलू का? तेव्हा मोठ्या बाई इंदूला म्हणतात की तू जर काही बोललीस ना तर थोबाडच फोडी ना तुझं. यावर भामा मोठ्या बाईंना म्हणते की असं कसं थोबाड फोडशील ग? तिला काही बोलायला बंदी आहे का? बोल ग बाळा, तू बोल. तेव्हा इंदू म्हणते की ही जमीन वाडीकरांची आहे ना, आणि त्यावर हे विठुरायाचं मंदिर उभं आहे आणि हे मंदिर सगळ्या विठूच्या वाडीचं श्रद्धास्थान आहे. तेव्हा श्रीपत म्हणतो की चूक. तेव्हा सर्वजण शॉक होऊन श्रीपतकडे बघायला लागतात. आता श्रीपत म्हणतो की बाळा, फक्त विठूच्या वाडीचंच नाही तर अख्ख्या तालुक्याचं श्रद्धास्थान आहे हे. आता मोठ्या बाई इंदूला म्हणतात की बोल ना, बोल, पुढे पडवल्यासारखं बोल, पुढे आमचंच खाते आणि आमच्यावरच उलटते काय? तेव्हा भामा मोठ्या बाईंना म्हणते की बाई, तिने कधी खाल्लं तुमचं? आत्तापर्यंत तुम्हीच खात आलाय तिचं. ही सगळी प्रॉपर्टी ना तिचीच आहे, म्हणजे आमची. आता इंदू म्हणते की म्हणजे ही जमीन वाडीकरांची आहे ना? आता श्रीपत म्हणतो की हो बरोबर, वाडीकरांची म्हणजे आपलीच बाळा. आता इंदू मोठ्या बाईंजवळ जाते आणि म्हणते की मोठ्या बाई, ही जमीन वाडीकरांची आहे. तेव्हा श्रीपत आणि भामा खुश होऊन हसायला लागतात. आता इंदू श्रीपत आणि भामाकडे बघायला लागते आणि म्हणते की मग तुम्ही वाडीकरांच्या वतीने का बोलताय? आता हे ऐकून भामा आणि श्रीपत चांगलेच घाबरतात आणि आश्चर्याने इंदूकडे बघायला लागतात. बाकीचे सगळे सुद्धा शॉक होऊन इंदूकडे बघत असतात. आता श्रीपतची चांगलीच बोबडी वळते आणि तो का कू का करायला लागतो आणि म्हणतो की बाळा, अगं आम्ही काका काकू आहे ना तुझे. तेव्हा इंदू रागाने म्हणते की काका काकू, वाडीकर तरी आहात का तुम्ही? हे ऐकून सगळेच खूप शॉक झालेले असतात. आता इंदू आप्पांना म्हणते की आप्पा, हे खोटारडे लोक आहेत. हा माझा काका नाही आहे, हा करप्या डोमस आहे आणि ही भामावती. आता मोठ्या बाईसुद्धा खूप शॉक झालेले असतात आणि त्या म्हणतात की काय काय बोलते ही पोरगी? तर भामा आणि श्रीपत मात्र खूपच घाबरलेले असतात. आता श्रीपत खोटं खोटं हसत म्हणतो की अरे, ही पोरगी पण ना, काय बाळा अगं तू इकडे बघू तू. तेव्हा इंदू पटकन जाऊन महाले मास्तरांच्या पाठी लपते. आता तितक्यात आदू, शकुंतला आणि नारायणी धावतच तिथे येतात. आता आदू सांगायला लागतो की आई अगं, हे इंदूचे खरे काका काकू नाही आहेत. तेव्हा मोठ्या बाई आदूला म्हणतात की खरे काका काकू नाही आहेत? मग आता हे सगळं ऐकून प्रेमनाथ सुद्धा म्हणतो की खरे काका काकू नाही आहेत ना हे? तेव्हा आदू म्हणतो की नाही. आता प्रेमनाथ इंदूला सुद्धा विचारतो की पाठराखीन बाई, हे खरे काका काकू नाही आहेत ना? आणि म्हणतो की मला वाटलंच होतं. आणि तो मोठ्या बाईंना म्हणतो की सासूबाई, मी तुम्हाला आधीच बोललो होतो, कारण मला पहिल्यापासूनच डाऊट होता या दोघांवर. हे खरे काका काकू नसूच शकतात, हे खोटारडे आहेत, खोटारडे दोघं सुद्धा. हे कोण आहेत माहिती आहे का? आणि तो इंदूला विचारतो की पाठराखीन बाई, ते काय बोललात तुम्ही, हे कोण आहेत? तेव्हा इंदू सांगते की हा करप्या डोमस आणि ही भामावती. आता प्रेमनाथ म्हणतो की पण पाठराखीन बाई, हे तर तुम्हाला आधी माहिती होतं ना, मग सांगितलं का नाही? तेव्हा इंदू रागाने श्रीपतकडे बघायला लागते आणि म्हणते की कारण त्यांनी मला भीती घातली होती आणि मला सांगितलं होतं की हे कुठे सांगितलं तर मी अधोक्षजचा जीव घेईन. तेव्हा मोठ्याबाई खूप घाबरतात आणि म्हणतात की काय? आता इंदू घडलेला सगळा प्रकार सर्वांना सांगायला लागते. हे ऐकून सगळेच खूप घाबरलेले असतात. तर श्रीपतला मात्र खूपच राग आलेला असतो. आता इंदू म्हणते की असं मला घाबरवलं होतं यांनी, म्हणून मी कुणाला काहीच नाही सांगितलं. आता भामा रागाने म्हणते की पाहिलं ना करप्या, मी सांगितलं होतं ना की ही कार्टी काही भरवशाच्या लायकीचे नाही आहेत, केला ना घात. आता श्रीपत खिशातून हळूच चाकू बाहेर काढतो आणि अधोक्षजला जोरात खेचतो आणि अधोक्षजच्या गळ्याला चाकू लावतो आणि म्हणतो की मागे व्हायचा, जर कोणी एक पाऊल जरी पुढे टाकलं ना तर याचा जीव घेईन. तेव्हा मोठ्याबाई खूप घाबरतात आणि ओरडायला लागतात की माझ्या पोराला काही करू नका, आणि ते श्रीपतच्या हातापाया पडायला लागतात आणि म्हणतात की माझ्या अधोक्षजला सोडा. सर्वजण हे बघून खूपच घाबरलेले असतात. आता श्रीपत म्हणायला लागतो की सर्वांनी मागे व्हायचा आणि फक्त इंदू पुढे येईल. मोठ्या बाई श्रीपतच्या पुढे हात जोडून म्हणायला लागतात की सोडा त्याला, हवं तर मी पाया पडते तुमच्या. आता श्रीपत म्हणतो की एक पाऊल जरी पुढे टाकलं तरी जीव घे ना याचा. आणि तो इंदूकडे बघून म्हणतो की इंदे, ये इकडे, इकडे ये तू. तेव्हा मोठ्या बाई घाबरून इंदूला म्हणतात की बाई जा जा, तुझ्या काकाकडे जा. आता भामासुद्धा म्हणते की आधी त्या इंदीला इकडे पाठवा, मगच आम्ही याला सोडू. आता इंदू खूप रागाने श्रीपत आणि भामाकडे बघत असते आणि ती पळत जाऊन श्रीपतच्या हाताला जोरात चावते. तेव्हा
श्रीपत खूप ओरडायला लागतो. आता तेव्हाच आदू हळू श्रीपतच्या हातातून सटकतो आणि तो सुद्धा बाजूला जाऊन उभं राहतो. आता सर्वजण श्रीपतला घेरतात आणि त्याला पकडून ठेवतात. आता तितक्यात गोपाळ तिकडे पोलिसांना घेऊन येतो आणि सांगतो की इन्स्पेक्टर साहेब हाच आहे तो गुन्हेगार. आता इन्स्पेक्टर साहेब श्रीपतकडे बघत म्हणतात की करप्या डोमस, श्रीपत वाडीकर बनून सर्वांना फसवला आहेस का तू? पण आता तुझा खरा चेहरा आमच्यासमोर आला आहे. आता श्रीपत सर्वांना धक्का देतो आणि चाकू बाहेर काढून सगळ्यांना चाकू दाखवायला लागतो आणि म्हणतो की जर का कोणी पुढं आलं ना तर कोथळा बाहेर काढेन. तेव्हा सगळेजण श्रीपतला ओरडायला लागतात की चाकू खाली ठेव, खाली ठेव चाकू. आता श्रीपत हळूच तिथून सटकतो आणि जोरात पळायला लागतो. तर पोलीस त्याचा पाठलाग करायला लागतात. तर इकडे भामासुद्धा श्रीपतच्या पाठी जाणार तितक्यात महिला पोलीस भामाला पकडतात. आता भामा त्यांच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करत असते, मात्र पोलिसांनी तिला चांगलंच पकडून ठेवलेलं असतं. आता भामा खूप रागाने इंदूकडे बघायला लागते. आता यानंतर आपण पाहतो की नारायणी इंदूला म्हणते की इंदू, बरं झालं तू मध्ये आलीस, नाहीतर त्या करप्याने आदूला. तेव्हा मोठ्याबाई खूप रागाने नारायणीकडे बघायला लागतात. आता इंदू म्हणते की मी असताना तो त्याला कसं काय करेल. आता इम्रान इंदूजवळ येतो आणि तिला म्हणतो की हो, आमच्या आजीबाई खूप हुशार आहेत ना. आणि तो इंदूला म्हणतो की पण इंदे, तुझा हा गुण तर मला माहितीच नव्हता. तेव्हा इंदू इम्रानला विचारते की कोणता गुण. तेव्हा इम्रान म्हणतो की कचकन चावायचा. तेव्हा सर्वजण हसायला लागतात. आता इम्रान म्हणतो की त्या श्रीपत काकाला किती जोरात चावलीस तू, किती ओरडत होते ते. आता बाळंभटसुद्धा म्हणतात की तू चावलीस ना तर लगेच त्याने अधोक्षज महाराजांना सोडलं. आता इंदू म्हणते की सोडायलाच पाहिजे, मी असताना अधोक्षजला कुणी काही करू पण शकत नाही. वाघीण आहे मी, वाघीण फाडून खाईन. आता तितक्या तिथे आपला गोपाळ येतो आणि म्हणतो की मग काय, आमची इंदू वाघीणच आहे. आता शकुंतला आप्पा आणि महाले मास्तरांना विचारते की मास्तर आप्पा, काय तो करप्या की काय तो सापडला का. तेव्हा महाले मास्तर सांगतात की नाही ना वहिनी, आम्ही खूप प्रयत्न केला हो, पण तो निसटला हातातून. आता आप्पा इंदूला म्हणतात की इंदू बाळा, तू खूप भारी काम केलंस बघ. अगं, या अशा लोकांसोबत राहून आपली माणसं सुरक्षित ठेवणं साधं काम नाही बरं का. आता इंदू म्हणते की ही बुद्धी मला विठुरायानेच दिली, म्हणून तर मी गोपाळपर्यंत माझा निरोप पोहोचू शकले आणि त्याने पण माझी मदत करण्यासाठी खूप खटपट केली. आणि असं पण आमचा गोपाळ आहेच हुशार. आणि ती गोपाळला विचारते की पण गोपाळ, मला सांग तू हे सगळं कसं काय केलंस. तेव्हा गोपाळ थोडासा हसत म्हणतो की ते तर आहे ग, मी हुशारच आहे, पण यात ना माझी सगळ्यात जास्त मदत ना इंदूने केली. आणि तो सर्वांना म्हणतो की तुम्हाला कोणाला कळलं नसेल, पण इंदूने त्या कीर्तनात मुद्दाम होऊन पुतना मावशीचाच विषय काढला. का निवडला होता तो विषय? कारण आपली इंदू त्या दिवशी आपल्याला स्पष्टपणे सांगू शकत नव्हती. हे श्रीपत आणि भामा एक नंबरचे नालायक, बेशरम आणि स्कॅमर माणसं आहेत. तिने मला इनडायरेक्टली सांगण्याचा प्रयत्न केला आणि इनडायरेक्टली सांगितलं ना, त्यानंतर मी विचारच करत होतो. तितक्यात इंदूने मला चिठ्ठी पाठवली आणि त्या चिठ्ठीत स्पष्टपणे लिहिलं होतं की श्रीपत आणि भामा एक नंबरचे खोटारडे आहेत आणि ते तिचे खरे काका काकू नाहीच आहेत. मग मला असं झालं की आपल्या इंदूला आपणच वाचवलं पाहिजे, दुसरं कोणी काही करू शकत नाही. आणि मग माझी खटपट चालू झाली. आणि मग काय, याच्यानंतर जे काही झालं ना, तुम्हाला पटत नसेल पण ते पप्प्यामुळेच झाले. तेव्हा पप्प्या खुश होऊन हसायला लागतो. आता गोपाळ सांगतो की मी आणि इम्रान पप्प्याजवळ गेलो, पप्प्याला सांगितलं तुझा तो कॅमेरावाला फोन आहे ना, तो घेऊन ये म्हणून. मग काय, पप्प्या तो कॅमेरावाला फोन घेऊन आला आणि घेऊन आल्यानंतर इथे आलो आम्ही. आणि इथे आल्यानंतर तुम्ही सगळेजण बोलत होता बघा मोठ्याबाईंविषयी, तिकडे तो श्रीपत पण होता, त्याच्यासाठीच आलो होतो आणि आम्हाला तो तिथेच सापडला. आता त्यानंतर आम्ही लगेच त्याचा फोटो काढला आणि लगेच पोलीस स्टेशनला गेलो आणि त्यांना मी आमची परिस्थिती सांगितली. त्यांना मी म्हटलं की आमची इंदू संकटात आहे, वाईट माणसांच्या हातात आहे आणि त्या श्रीपतचा फोटो दाखवला. आणि मग त्यांनी त्यांच्या जुन्या फाईल उघडल्या आणि मग आम्हाला कळालं की तो श्रीपत वाडीकर नाही आहे, तो करप्या डोमस आहे. मग काय, पोलिसांच्या गाडीत बसलो आणि आलो इकडे त्याला पकडायला. तेव्हा सर्वजण इंदू, पप्प्या, इम्रान आणि गोपाळचं कौतुक करायला लागतात. आता बाळंभट म्हणतात की हे सगळं अवघड होतं पण त्याचा शेवट गोड झाला. आता सर्वजण इंदूचं कौतुक करत असतात, मात्र इंदू मोठ्याबाईंकडे आणि आदूकडे बघत असते. मोठ्याबाई लांब एका बाकावरती जाऊन आदूला घेऊन बसलेल्या असतात. आता इंदू मोठ्याबाईंजवळ येते आणि मोठ्याबाईंना म्हणते की मोठ्याबाई, आपल्या वाड्यात चला. तेव्हा मोठ्याबाई इंदूकडे बघायला लागतात. आता यानंतर आपण पाहतो की इंदू, आदू, गोपाळ आणि शकुंतला विठुरायासमोर उभे असतात. आता शकुंतला विठुरायाला म्हणते की विठुराया, अरे केवढी मोठी कृपा केलीस आमच्यावर, आमच्या या घरात आम्हाला परत आणलंस.
तुला माहिती आहे यांना मी फोन करून सगळं सांगितलं ना, तेव्हा हे खूप खुश झाले. तेव्हा इंदू आणि आदू खुश होऊन हसत असतात. मात्र गोपाळ खूपच नाराज असतो. आता शकुंतला म्हणते की आता तुझ्याकडे एकच मागणं आहे, तुझी ही कृपादृष्टी आमच्या परिवारावर अशीच ठेव, असं म्हणून ती विठुरायाला नमस्कार करते. आणि इंदूला म्हणते की इंदू किती वाईट होती ग ती माणसं, तुला खूप त्रास दिला का ग त्यांनी. तेव्हा इंदू म्हणते की अहो साक्षात विठुराया जिचा पाठीराखा आहे तिला कोण त्रास देईल. तेव्हा शकुंतला म्हणते की खरं आहे आणि ती इंदूला प्रसाद देते. आता शकुंतला आदूला सुद्धा प्रसाद देते. आता ती गोपाळला सुद्धा प्रसाद द्यायला लागते. मात्र गोपाळ हात पुढे न करता हात पाठी घेतो. तेव्हा शकुंतलाला खूप वाईट वाटतं. शकुंतला म्हणते की गोपाळ अरे घे, मात्र गोपाळ खूपच रागाने बघत असतो. तेव्हा इंदू म्हणते की अरे त्या प्रसाद म्हणून देतील, तू गोड म्हणून घे, घे रे गोपाळ. तेव्हा गोपाळ नाईलाजाने प्रसाद घेतो आणि तिथून निघून जातो. शकुंतलाला सुद्धा खूपच वाईट वाटलेलं असतं आणि ती सुद्धा तिथून निघून जाते. आता आदू आणि इंदू विठुरायासमोर हात जोडून विठुरायाला नमस्कार करतात आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.